श्रीगुरुभ्यो नमः। हरि ओम। देवं नारायणं नत्वा सर्वदोषविवर्जितं परिपूर्णं गुरुंश्चापि गीतार्थं वक्ष्यामि लेशतः। श्रीशपादाम्बुजासक्तः करुणापूरशीतलः मध्वाक्यो मृदंशो मे सन्तापान् हन्तु सन्ततम्। आनन्दतीर्थोपदिष्टो निधिर्नारायणाह्वयः प्रदर्शितो येन सम्यक् जयतीर्थब्दमाश्रये। यत्प्रेक्षणं प्रेक्षकपापनाशनं यन्वन्दनं वन्दकपुण्यपोषणं यत्सेवनं सेवकभक्तिवर्धनं वन्दे सुशीलान् सुकृतीन्द्रसद्गुरून्। वेदव्यास रघुत्तमाङ्घ्रिसदनं माध्वार्णवेकोविदं वात्सल्यादिगुणान्वितं मुनिवरं काशीमठाधीश्वरं ध्वान्तारकं सुमतान्तमण्डनरतं वन्दे अष्टबोधप्रदं तं वन्दे सुकृतीन्द्रतीर्थकरजं श्रीसंयमीन्द्रार्चितं। शास्त्रेषु पारदर्श्मानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे। श्रीगुरुभ्यो नमः। हरि ओम। भक्तीचे प्राधान्य सांगून त्या भक्तीक मुख्य जावन जावका जल कसले म्हणून सांगले रे। वैराग्य तशीची परमात्मा महात्म्य खै खै परमात्मस म्हणल तसले यथार्थ जावनशील तसल ज्ञान कोळका तक्का उपयुक्त जावनशील तसले हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञा विषयाचे रे अर्जुन खंजकी जिज्ञासु जावन परमात्मा लगी प्रार्थना करता तक्का योग्य रीतीने क्षेत्र म्हण कसले क्षेत्रज्ञ म्हण कसले म्हणल विषयाचे ज्ञान परमात्मा पंगा त्रयोदशोऽध्यायांतो तिता त्रयोदशोऽध्यायः। अर्जुन उवाच प्रकृतिं पुरुषं चैव क्षेत्रं क्षेत्रज्ञमेव च एतद्वेदितुमिच्छामि ज्ञानं ज्ञेयं च केशव। केशव परमात्मा तुची मुख्य जावन केशव म्हणल शब्दांतू केश म्हणून सांगले रे महालक्ष्मी देवी के तिक्का ईश जावनशिलो तिक्का नियंत्रण करतलो क ईशानाम ईशः ब्रह्मा क तशीची रुद्रादि देवतांक नियमन करतल तसल तू केशव तश जावनो प्रकृतिं पुरुषं चैव क्षेत्रं क्षेत्रज्ञमेव च तू सामान्य जावनो मಕ್ಕಳ कसले म्हणून सांगले रे प्रकृती कंचकी असं जड प्रकृती जावच्या पुरो सगळे प्रपंच कारणात्मक विकारात्मना कारणात्मक जावनशील तसल ती प्रकृती तशीची पुरुष त्या प्रकृती कळल तसलो पुरुष असं प्रकृती नियंत्रण करतल तसल पुरुष असं अंका क्षेत्र आणि क्षेत्रज्ञमेवच प्रकृती क्षेत्र पुरुषा क्षेत्रज्ञ म्हणून सांगताच हाजी विषयाचेरी म्हाका एतद वेदितुमिच्छामि ह्या विषयाचेरी म्हाका योग्य जावनशील तसल ज्ञान पावचा इच्छस तशी ज्ञेयंच केशम असल योग्य जावनशील तसल ज्ञेय अस त्या विषयाचेर म्हाका ज्ञान करून दी म्हणून परमात्माला प्रार्थना करताना करुणामय जावनशील तसल परमात्मो अनुग्रह करता। श्री भगवान उवाच इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः। क्षेत्र म्हण कसले म्हणून सांगले रे मुख्य जावन परमात्मान दाखयलेलं तसल कसले म्हणून सांगला हे शरीर खंयची जड प्रपंच तांते उत्तम जावन आमकां खंयचे एक लागींची म्हणून सांगल्यार आमगे शरीर तशी ते जड प्रपंच सगळेची क्षेत्र म्हणून सांगताच तितल्या वेळाने शरीर म्हणल्याक अनेक अर्थ कसं करताची म्हणून सांगले रे जीवाची खंयची स्वपरिमाण देहादि वियोगद्वारा जीवस्य हिंसादि हेतुत्वात् श्रम नाम महालक्ष्मी खंजकी जीवाल खंजकी तिगेल तगेले आयुष्य एंड जतना आयुष्य या जतना मरण जाव काजले मरण जतन कसं जावचे म्हणून सांगले रे आमगेल खंजकी शरीर दुखून बंधन आमगेले कळवून घेवची त्या बंधन कळवून घेव काजले कसं जाव का हे शरीर प्राकृत जावन असेल तसले पंचभूतांत सर्व का त्या पंचभूत अपास सूक्ष्म प्रकृतीन सर्व नेव का क्रमेण करताना अशी जत्ताना या खंजकी जीवाल खंजकी एक शरीरादुकून वियोग मरण त्या मरण खंयच्या निमित्त जावचे म्हणून सांगले रे शरीर प्रकृतीन लय जलल दुखून हे कोण नियंत्रण करचे म्हणून सांगले रे प्रकृती अभिमानी जावन असेल तसल ती महालक्ष्मी तिक प्रारंभ कोण पुरयतान तसं पंचभूत तत्वाभिमानी सर्व देवता हे पुरे जना क्षेत्र म्हणून सांगताच क्षेत्र म्हणून कसं लायक क्षेत्र म्हणून सांगले रे जड प्रपंच क्षेत्र म्हणून सांगेत कसं लायक एक वस्तू एक खंयचे एक आश्रय ज्याला क्षेत्र म्हणताच महालक्ष्मी जो खंयचे एक
ब्रह्मादी सर्व तत्वाभिमानी देवतांक तत्वांक पुरे क्षेत्र म्हणून कसला सांगचे म्हणून सांगले रे परमात्मा विशेष जावन असेल तसल सन्निधाना पात्र जलल दखून तक क्षेत्र म्हणताच की क्षीयते भगवता स्थीयते अस्मिन्निति क्षेत्रम प्रत्येकाक संहारण करत असेल त्या परमात्मो कोणाला हंतु विशेष सन्निधान दवरता तक्का क्षेत्र म्हणून सांगचे म्हणारी कोणा निमित्त कोण या संहार कार्य करता कोणा निमित्त कोण करता सांगितलं म्हणकेची या शरीर प्रत्येक वचन या कंचकी शरीरस ते सर्व पांचभौतिक जावन पंचभूतांत एक जाता त्या पंचभूत अहंकार तत्वाद कोण त्या अहंकार तत्व महत्त्वाद कोण त्या महत्त्व प्रकृती दुखून येईल सूक्ष्म प्रकृती दुखून येईल अशी कचकी जे वाटस त्या वाट्यंतू कोण पुरे असताची तक पुरे क्षेत्र म्हणून नाव तसल्या क्षेत्र म्हणून सांगले रे त्या योग्य जावन असेल तसल्या परमात्मा सन्निधान आकाशय जलल तसल मागीर ह्या क्षेत्राविषयाचेर कोणाक समजून घेवचे अशक्य तस तक्का क्षेत्रज्ञ म्हणून सांगताच एतद्यो वेत्य तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः ह्या विषयो कोणाक क्षेत्राविषयो यथार्थ जावन कोणा ज्ञानस तंक क्षेत्रज्ञ क्षेत्रम वेत्ति इति क्षेत्रज्ञः क्षेत्रम ज्ञानाति इति क्षेत्रज्ञः तसे क्षेत्र विषयाचे ज्ञानशील दखून तंक क्षेत्रज्ञ म्हणून सांगताच तंतु क्षेत्रज्ञानांत उत्तम कोण म्हणून सांगले रे मुखात सांगत परमात्मा क्षेत्रज्ञांचापि मां विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत क्षेत्र क्षेत्रज्ञयोर ज्ञानम यत्त ज्ञानम मतम मम क्षेत्रज्ञांचापि मां विद्धि अत्यंत मुख्य जावनशील तसल क्षेत्रज्ञ कोण म्हणून सांगले परमात्मोची क्षेत्रज्ञो भगवान विष्णु कंचकी क्षेत्राचे समज ज्ञानशील दखून क्षेत्रम अंजसा योग्य रीतीरी स्पष्ट रीतीरी होंग कितली सन्निधान मिगेलस होंग कसं मिगेल रूपार राबून राबला मळल विषयाचेर ज्ञान कोणा असते म्हणून सांगले परमात्मा सोण परमात्मा विषयाचेर तसल स्पष्ट ज्ञान कोणाके नाके तशी तसर अंजसा यह वेत्यसो भगवान्यो व्यक्ताव्यक्त विलक्षण तसलो अत्यंत स्पष्ट जावनो क्षेत्राविषयी कोणा ज्ञानस तो परमात्मोची तस जावनो क्षेत्रज्ञांचापि मां विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत सर्व क्षेत्रांत जलरी ते कसं सन्निधानस ते विषयाचेर कोणा ज्ञानस म्हणून सांगला ते परमात्माकची क्षेत्र क्षेत्रज्ञयोर ज्ञानम यत्त ज्ञानम मतम मम ह्या क्षेत्राचे आणि क्षेत्रज्ञाच आम्ही क्षेत्रज्ञाची आमके जलरी खचकी आमगे शरीर एक क्षेत्र ताजी विषयाचेर ज्ञान ताजी विषयाचेर अभिमान कसं तस जावनो त्या शरीरा अभिमान जलल दुखून जीवा काही क्षेत्रज्ञ म्हणून नावस अशी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या दोन विंगडच विषयू हाज्यापाशी उत्तम जावनो परमात्मेक लसा आमगेल्यापाशी उत्तम जावन परमात्माच म्हणल तसल चिंतना करताना त्या ज्ञान कसं असं तज्ज्ञानम मतन मम त्या ज्ञान कंची असं त्या उत्तम जावन सम्यक ज्ञान त्या मिगेल ज्ञान जावन असं तशी कंचकी क्षेत्रा विषयाचेर जयत क्षेत्रज्ञा विषयाचेर जयत योग्य जावन तत्वज्ञान कोणा आस्य सर्व तत्वज्ञान कोणा आस्य म्हणून सांगल्यार त्या परमात्माकची तस जावनो तज्ज्ञानम मतम मम तक्षेत्रम यच्च यादृक्च यद्विकारी यतश्च यत सचयो यत्प्रभावश्च तत्समासेन मे शृणु क्षेत्रा विषयाचेरी विस्तार जावन तुका सांगता मन दिवन आयक कसं क्षेत्र त्या यत् क्षेत्रम यच्च यादृक्च खंयची आज एक विकार जावत जाल्यार आता मेणमातीन खंयची एक गणपती करताच मेणमातीन गणपती करतना खंयची मेणमाती आसा त्या मेणमाती विकार त्या गणपती तस जावन गणपतीचे खंयची थंय हें आसा गणपती लेपिलेलो तसो विग्रह आसा ते सर्व कसं येता कशी मेणमाती खंयची स्वभाव असता त्यांचे स्वभाव त्या विग्रहा येता कसं लायक ताजे विकार जाला लोकून यद्विकारी यतश्च यत विकाराक आणि विकारीक उपादानाक आणि उपादेयाक अभेद येशील लोकून यतश्च यत सचयो यत प्रभावश्च खंयची की हाजी गुण आसा खंयची की अशील तसल मूल जावन अशील तसल प्रकृतीचे गुण आसा ते पुरे तंत येतगे तस जावन मालगड्यान इत्यादी का हे करतना जेवणा बेसतना केळी पान्नार बैस कसं लायक ताजी खंयची गुण आसा ते आमगेल आहारांत येता
जो खंयची एक तांदूळ कशें आसता तांदळांत तशील गुण त्यांची कसं जाता शित्तांत येवन शित्ता मुखांतर आमगेल खंयची पौष्टिक जाता तशी खंयची मूल जावन आशिल्ली तसं उपादान कारण आसा खंयची विकारी कारण आसा त्या खंयची कारणान करतना ताची विकारी जावन आशिल्ली कार्यांतय जाल्यार तांदळा आशिल्ली गुणाची ताची कार्य जावन आशिल्ली तसले शित्तांत येवची त्या शित्तान करतना कसं जाता त्या आमकां पौष्टिक जावन आशिल्लें तसल तत्व इत्यादीक दिता तसल विशयाचेर कशी ते हें जावन येता खंयची कारणान करतना हाची गुण तंतु वता म्हणल विशयाचेर तत्समासेन मे शृणु हांव उपदेश करता एकाग्र मनसारी आयकये ऋषिभिर्बहुधा गीतं छन्दोभिर्विविधैः पृथक् ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चिताम् खंयची हे विशयो हांव आतां तुका सांगचे आसा हे विशयो ऋषिभिर्बहुधा गीतं खंयची ऋषीश्वरान इत्यादिकान मस्त रितीर वर्णन करून विस्तार रितीर वर्णन केल्या छंदोभिर्विविधैः पृथक् कशी केल्या नाना छंदस्सारी नाना वेदवाक्यान काढताना नाना छंदोयुक्त जावन आशिल्ले तसा श्लोकान काढताना तांणी त्या विशयाचेर पृथक पृथक अपास अपास तांणी त्या विशयाचेर बहुधा गीतं मस्त रितीर विवरण केले ब्रह्मसूत्र पदैश्च हेतुमद्भिः खंयची ब्रह्मसूत्रांत तो सांगिल्लें तसले योग्य जावन आशिल्लें तसले हेतून म्हळ्यार एक रिजन्स दिव तांतय जाल्यार विशेष जावन कसं हें दाखयलां म्हूण सांगल्यार सर्व हें क्षेत्राचे क्षेत्रज्ञ जावन आशिल्ले तसल जिवाचे इत्यादी ज्ञान इत्यादी करून दिला त्या तुका हांव आतां सांगता तशी क्षेत्रा विशयाचेर सांगतना थंय आशिल्लें तारतम्य आतां परमात्मा सांगता महाभूतान्यहंकारः बुद्धी अव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकंच पंचचे इंद्रिय गोचराः महाभूतानि पंचमहाभूत मागीर ताज्या वैरी कसं आसा म्हूण सांगल्यार अहंकार तत्व ताज्या वैरी बुद्धी तत्व ताज्या वैरी महत् तत्व ताज्या वैरश्च खंयचें म्हूण सांगल्यार अव्यक्त तत्व हें एक रितीर जाल्यार तांतू अपास पंच महाभूता देखून दश इंद्रिय खंयची पंच ज्ञानेंद्रिय चक्षुश्रोत्र इत्यादि पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय हाथ पायु इत्यादि पुरे कर्मेंद्रिय तदनंतर एकम इंद्रियम एक इंद्रिय म्हणून सांगल्यार मन म्हणलं तसले एक इंद्रिय तेवे मनस्तत्व तदनंतर पंच इंद्रिय गोचराः इंद्रियाक विषय जावन आशिल्ले तसले रूप रस गंध स्पर्श इत्यादिक त्या पांच खंयची वैषयिक जावन त्या समास अत्यंत ताजी खंयची समासेन मे शृणु हांव तुका ताजे विशयाचेर ज्ञान दिता त्या अत्यंत संक्षेप रितीर हांव तुका ज्ञान दिता त्या विशयाचेर तूं आयक म्हणून परमात्मा उपदेश करता थंय कशें आसता म्हूण सांगल्यार इच्छा द्वेष सुखम दुःखम संगातश्चेतना धृतिः एतक्षेत्रं समासेन सविकारम उदाहृतम् फुडें सांगतना परमात्मान सांगलें कसले क्षेत्राचे विकार हांव सांगता तुका तशी त्या क्षेत्रा विकार कशें आसता खंयचे खंयच्यान कसो येता म्हणलेल्या विशयाचेर आतां परमात्मा सांगताच इच्छा महाभूताचे इत्यादी कान करतना शरीरान तूं इच्छ जेवच्या पुरो द्वेष जेवच्या पुरो सुख दुःख हे पुरे खंयच्यान जेवचे म्हूण सांगल्यार देहोत्पत्ती जावन तज्जे नसकिना जेवचे चेतना म्हूण सांगल्यार चेतसा व्याप्ती आमगेल खंयची बुद्धी म्हणटा अंतःकरणाचे खंयची एक विकार परिणाम जेवत तसल ते धृती ही म्हूण सांगल्यार धैर्य हे पुरे एतत् प्रागुक्तम क्षेत्रम समासेन हे पुरे इच्छादि विकारोपेत जावन आशिल्लें तसल तें क्षेत्र त्या संक्षेपेण उक्तम ते पुरे अत्यंत संक्षेप रितीर तुका हांव सांगला सविकारम उदाहृतम विकार सहित जावन संक्षेप रितीर तुका खंयची क्षेत्रात ज्ञान दिल्या हाजे अनेक रितीर अर्थ आसा हे पुरे आतां दोळ्या आमी पळयलें खंयचें म्हूण सांगल्यार जड प्रकृती समजावन चेतन प्रकृतीक समजावन पळोवत जाल्यार म्हळ्यार विशेष जावन मध्व सिद्धांतात खंयची एक जड वस्तूच वय जाल्यार ताका प्रेरक जावन एक चेतन आसता ताका प्रेरक जावन आशिल्लो तसलो एक जीव आसता जो खंयची एक चेतना म्हूण सांगल्यार अभिमानी म्हणटात तसले अभिमानी आसा म्हणलें एक विशयाचेर सांगच्याक आतां भायर सरताची होंगा महाभूतानी पंचमहाभूत आसा खंयचे ते स्पष्ट जावन कळटा पृथ्वी अप तेजो वायू आकाश तांतू आकाशाभिमानी विघ्नेश्वरू
म्हणरी गणपती, वायू अभिमानी मरीची वायू, अग्निभिमानी वन्ही, अभभिमानी वरुण, भूम्यभिमानी जावन असेल तसं धरादेवी, महाभूतान्यहंकार अहंकाराभिमानी कोण म्हणून सांगणारी महादेव रुद्रदेव, मागिरी महान महत्त्वाभिमानी कोण म्हणून सांगणारी ब्रह्म, बुद्धितत्वाभिमानी कोण म्हणून सांगणारी उमादेवी देव्यत ना भारती देवी, तदनंतर अव्यक्त तत्वाभिमानी श्रीदेवी, मागिरी खंचकी दश इंद्रियाणी म्हणून सांगल्या 10 इंद्रियांतू आणि एक म्हणून सांगल्यार मनाभिमानी कोण म्हणून सांगल्यारी स्कंदेंद्राभ्यां नमः, स्कंदो इंद्रो या मनाभिमानी, श्रोत्राभिमानी चंद्रो, त्वगाभिमानी मरुत, चक्षुराभिमानी सूर्यो, जिह्वाभिमानी वरुण, घ्राणाभिमानी अश्विनी देवता, वागभिमानी अग्नि, हस्ताभिमानी मरुत, पादाभिमानी शचीदेवी चरणू तंगेलंतू विशेष जाऊन परमात्मा सन्निधानशील तनी यज्ञशंभू म्हणून तंगेल नाव, पायव्यभिमानी यमु, उपस्थाभिमानी रुद्रु मनु, तशीची इंद्रिय गोचर जावनशील तसले पंचविषयसची तक्का शिवपुत्र कंचकी महादेवाल चरणू पांजन तन्नी तक्का अभिमानी, इच्छा विकारेषु इच्छा कंचकी विकारांत येईल तसल इच्छा तक्का अभिमानी श्रीदेवी जवो भारती देवी, द्वेषाक तशीची दुःखाक कलियुगाक कली तशीची द्वापर युगो तक्का या जावनशील तसल द्वापर, ह्या द्वेषाक कली दुःखाक द्वापर म्हणल तसल अभिमानी, सुखाक मुख्य वायू कंचकी प्रधान वायू मुख्य प्राणो, धृती ही धैर्याक सरस्वती भारती, चेतना आमगेलंतशील तसल सर्व चैतन्याक अभिमानी कोण म्हणून सांगणारी श्रीदेवी लक्ष्मी देवी, संघाताभिमानी चेतना ज्ञेया, संघाताभिमानी म्हणून सांगणारी या शरीरांत वर्लल कंचकी इंद्रिय इत्यादी सोण वर्लल प्रत्येक मास इत्या रुधिर इत्यादी असताच ते सप्तधातुक ते रब्बून पुष्कलांत सर्व कलादि देवता अभिमानी देवता इत्यादी सर्व असून तसल अभिमानी प्रयुक्त जावनशील तसल परमात्मा कंचकी विशिष्ट जावनशील तसल सन्निधानोपेत जावन सर्व या कार्य चलता म्हणल विषयाचेरी अत्यंत संक्षिप्त जावन तुका उपदेश केला हवा म्हणून परमात्मा सांगता. पळया परमात्मा कसं या उपदेशू या उपदेशाक आमगेल गुरुल मुखांतर ऐकना जाल्यार कचकी योग्य जावन असेल तसल्या सत्सिद्धांत ऐकना जाल्यार केवल वयल्यान पळयतना अज्जय कचकी एक मर्म आसा कचकी भितवयल तसल्या एक गुह्य आसा त्या गुह्य कोळका जाल्यार त्या गुरु मुखांतर कोळका तशी हक्का पुरे मुख्य जावन श्रीमदाचार्यान बरयलेलं तसल भाष्य जावो तात्पर्य जावो थंड कोण तांणी खंयची आविर्भूत केलेलं तसल्या असल योग्य जावन असेल तसल्या खंय पुराणान खंयची हंत सांगिले वर्लल कडेन तारतम्य सांगिले ताका पुरे विरोध नातील रितीन ते कसं पुरे असं म्हणाल एक पट्टी कोण देऊन असल परमात्मान अभिप्राय बडोवन असल उत्तर सांगिले म्हणाल रितीरी आमका अनुग्रह करताची तसल्या गुरुंकय मध्य मध्यांते नमस्कार करताची. अमानित्वम अदंबित्वम अहिंसा क्षांतिरार्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यम आत्मविनिग्रह सांगका आता गुरु स्मरण केलेलं मात्र ते भितर येईल आचार्योपासनम शौचम अमानित्वम खंचे विषयाचे रे स्वातंत्र्य नाम का प्रत्येक परमात्मा करोचे म्हणल तसल भावना सुका अदंबित्वम दंबाचारश्चान जे मिगेले बोस्टिंग नत्तील आशिल्ल्या विषयू आमगेल नाही म्हणून सांगतरी आणि ಕೆಲವು ಜನಸची नत्तील पुरे दाखवून दिवचे मिगेले अशेष म्हणून एक पट्टी मान तसल्या दंबाचार करच्यान जे अहिंसा खंयचे रीतीरी कोणाकय हिंसा आम्ही करच्यान जे आमगेल निमित्तांक कोणच्या रीतीरी हिंसा जावच्यान जे शांती म्हणून सांगले रे सहिष्णुता सैसून घेवचे तसल एक भावना सुका शांती आर्जवम म्हणून सांगले रे मनोवाक कायकर्माणाम एकरूपत्व आर्जव म्हणून सांगले रे कसा आम्ही मना संकल्प करताच त्यांची उत्तराने उल्लोक के त्यांची कर्माने कोण दाखव का काही मना लेखची एक सांगची आणि एक कोरची दुसरे एक अशी आजिक चोलण्याचा ज्याला आर्जव तशावर अर्जुन म्हणून नाव टाका ताण कसं मना लेखला
त्यांची सांगला त्यांची रीतीर चलता रुजू म्हणून सांगले रे एक मार्गार स्ट्रेट वतलो तशी मनान करतना उतरान करतना कार्यान करतना प्रत्येका जरी एक माट अशिल्यांक अवैपरीत्य कोणा आसा तो आर्जव तदनंतर आचार्योपासनम ज्ञानिंगेल सेव करचे मागीर शौच बाह्य तशीची आंतर शौच दोन्हीची शुचिता दोन घेवचे स्थैर्यम भयादिना स्वधर्मात अचलनम खंयचे एक भयान करतना कोणे कसले भिवयल्या म्हणली कुडले तांगेल धर्म सोडा शिरापच तांणी खंयचे रितीर तांणी चलताची त्यांची रितीर चोलका आत्मविनिग्रह या देहाचे तशीच इंद्रियाचे विशेष जावन मनाच निग्रह खंयची एक दृढ जावन आशिल्लो तसले संयम नियमन कोरका अशी जावन इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एव च जन्म मृत्यु जरा व्याधि दुःख दोषानुदर्शनम इंद्रियार्थेषु इंद्रियाच नाना रीतिरी असल एक रुची जाव का असल विषय पळो का असल तंपु जावन वातावरणच का हे कसले विषयाचेर आशेशनच गे इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकारः खंयचे विषयाचेर अहंकारश्चानज खंयचे विषयाचेर ममतश्चानज मागीर जन्माक मरणान जरा म्हणून सांगल्यार वृद्धाप्यान व्याधी खंयचे रितीरी शरीरा जवची जलल तसल एक अनारोग्यान दुःख दोषानुदर्शनम दुःख ते पुरे हांते पुरे जलरी दुःखमय जावन आशिल्लें प्रपंच म्हाका खंय आतां हांतो असल जन्म दिला मुखावेर असल जन्म दीर देवा म्हण निमगो चाकनाचे कारण कसला जन्म म्हळ्यार ते दुःख आशिल्लेच म्हाका आतां सल पुरे पीड आसा हे पिडे दुखून दूर करी म्हाका आरामे जीवन करूं दी त्यावे निमगू चूक म्हाका मरण दी आपास मरण निमगूचे चूक म्हाका कसं जाव का तुगेल सेवा जाव का तितलेच आनी तूं प्रत्येकान ते दोष पळोवन दुःख दोषानुदर्शनम तांचो दुःखमय जावन आसा म्हळ्यार तसं एक दोष चिंतन कोरून ताचे अनुदर्शन म्हणून सांगल्यार अनुसंधान नित्यसून असक्ती ही अनभिष्वंगः पुत्रदाराग्रहादिषु नित्यंच समचित्तत्वम इष्टानिष्टोपपत्तिषु असक्ती ही खंयचे विषयाचेर बाह्य खंयचे एक प्रपंचावेरी खंयचे रितीरी स्नेह दवरच्यान जाल्यार गृहस्थ आश्रमान तो हंतनी करतना पुत्राक तशीची बायले वैरी तशीची घरा वैरी येदे स्नेह सुखाकी तशी वर्लल विषयाचेर खंयची एक अनावश्यक जावन आशिल्लो तसले विषयाचेर संगू असच्यान खंयची पुत्रदारग्रहादिषु अनभिष्वंगः म्हणून सांगल्यार अत्यंत स्नेह असच्यान कितली संसारा जाव का तितली स्नेह सुखा तज्या चड पळय अतिप्रीती अतिस्नेह असच्यान नित्यंच समचित्तत्वम केन्नाय जाल्यार एकाग्र मनान करतना प्रत्येक विषयाचेर दोन्ही एक पळोवन समचित्तत्वम बॅलन्स्ड हे म्हणटात थॉट म्हणटात तशी प्रत्येक विषयाचेर योग्य जावन आशिल्लो तसो निर्णयात्मक जावन आशिल्लो तसो ज्ञान इष्टानिष्टोपपत्तिषु इष्ट विषयाचेरय जायत समचित्तत्व अनिष्ट विषयाचेर खंयचे विषय इष्ट जवो अनिष्ट जवो त्या पुऱ्या हाचेर उदासीन भाव दवर मयीच्या अनन्य योगेन भक्ती अव्यभिचारिणी विविक्त देश सेवित्वम अरतिर् जनसंसदी मिगल वैर म्हळ्यार परमात्मा वैरी अनन्य योगेन खंयचे विंगडा वैर तितले ना तस्सल एक उपायान करतना भक्ती ही अव्यभिचारिणी भक्ती कोरका कशी आसता ती अव्यभिचारिणी खंयचे क्षणाक या क्षणा भक्ती या क्षणा भक्ती ना म्हणून सांगले व्यभिचार येईल गई तशें येवच्यान प्रत्येक क्षणान तूं 1 लाख काही वाड्डो येता उणी जावच्यान तसले अव्यभिचरित जावन आशिल्लो तसले भक्ती मागीर विविक्तः प्रत्येक विषयाचेर वैराग्य मागीर अरती ही जनसंसदी मस्त जनसमूहान तूं कीर्ती जाव का हें जाव का म्हूण कसले आसच्यान अरती ही तांत दुखून येदे दूरची खंयचे रितीरी जनसंबंध मस्त नक्तील तशी तांकां तत्वज्ञान दिवच्याक वचूका वर्लल हंतू वच्च्यान तशी जना संसर्गांतू मस्त पणाशी अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम एतज्ञानमिति प्रोक्तम अज्ञानम यदतोन्यथा अशी आणि विशेष जावन अध्यात्म ज्ञान नित्यत्वम भितरी परमात्मा विशिष्ट जावन आशिल्लो तसो बिंबरूपी जावन आशिल्लो तसो त्या परमात्मा चिंतन
तत्वज्ञानार्थ दर्शनम प्रत्येक विषयाचेरी यथार्थ जाऊन समजून घेवचे खंयचे एक पदार्थ सवय जाल्यार या परमात्मानं आमगेल खंयची एक साधन एक गोस्कर सृष्टी केलेल्या आमक ताजेन कसले एक उपयोग करका जाल्यार परमात्मा प्रसादागोस्कर कशी उपयोग करका म्हणाल तसल चिंतन घेऊन ते पदार्थ उपयोग करून घेवचे तसले तत्वज्ञानार्थ दर्शनम एतज्ञानमिति प्रोक्तम हक्क कसं म्हणून सांगताची म्हणून सांगल्यार या ज्ञान म्हणत या अज्ञानम यदतोन्यथा हाजी विपरीत जावन आशिल्लें तसलें प्रत्येका वयरी एक आसक्ती दवरचे इंद्रिय निग्रह नातीलशे रावचे हिंस करची खंयचे आतां सांगील पुरे धर्माचे विरुद्ध जावन कोण चलता ताका अज्ञान युक्ती अज्ञानी म्हणून ताका सांगचे तसलें विशिष्ट जावन आशिल्लें तसलें परमात्मा विषयाचेरी योग्य जावन आशिल्लें तसलें ज्ञान इत्यादीक संपादन करका ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वा अमृतमश्नुते अनादिमत् परं ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि या पूरे जग तरी मुख्य जावन कसं समजून घेऊ का म्हणून सांगले परमात्मा समजून घेऊ का की तसले अत्यंत उपयुक्त जावन आशिल्लें तसलें ज्ञेय त्या हांव तुका सांगता यज्ञात्वा अमृतमश्नुते खंयचे तूं ज्ञान कोण घेतल्यार तुका मोक्ष मेळटा तसले अमृतत्व मेळटा तसल विषय हांव तुका सांगता अनादिमत् परम ब्रह्म न सत्तन्नासद उच्यते तो अनादि जावन आशिल्लो तसलो तो ब्रह्म ताका सत म्हणे सांगू नज असत म्हणे सांगू नज सत म्हणारे खंयचे रितीर एक जन्म आयल्याक सत म्हूण सांगताच असत म्हूण सांगले खंयचे एक नाश आशिल्ल्याक असत म्हूण सांगताच तशी जन्म मरण नातील तसलो अनादि नित्य जावन आशिल्लो तसलो तो परमात्माक मुख्यतो गुणपूर्णत्वात् परम ब्रह्म जनार्दन मूर्तामूर्त व्यतीतत्वात् न सन्नासदैवोच्यते त्या मात्र नाही जगत्यांतू दोन्ही रीतीर असतं की एक मूर्त एक अमूर्त एक चर एक स्थिर जावन आशिल्लो तसलो आम्ही पुरे भोंवताच केलो स्टेबल असता केलो पुरे कसं असता मुव्हिंग ऑब्जेक्ट मोबाईल आणि स्टेशनरी तसल्या दोन्ही हातची पशी विलक्षण जावन असतं की परमात्मा स्टेशनरी म्हणून सांगच्या काही जायना अत्यंत प्रत्येक कडेन भोंवता असता पुरे कडेन भोवना एका कडेन राबता म्हणून सांगच्या जायना भोंवता असता म्हणून सांगू जायना कुटस्थ नित्य जावन आसा तशी ह्या सगळे जगत अत्यंत विलक्षण जावन अचिंक्य जावन आशिल्लो तसल्या कृत्य आशिल्लो तसलो तो परमात्मा तागेर विशयाचेर तुका उपदेश करता म्हणून परमात्मान सांगिल्लें तसले परमात्मा ज्ञान नित्य निरंतर आमकां जावो त्या परमात्मा अनुग्रह आमकां मेळ्ळो म्हणलें तसलें एक चिंतन करतना तक जावका जलल तसल साधन इत्यादीक आमकां प्राप्त जावो म्हण परमात्मा अनुग्रह परमात्माला प्रार्थना कोर श्री कृष्णार्पणमस्तु।